बॉलला थोडस फसवलं, विकेट येताना पाहायला मिळते. पहिला धक्का लागलेला आहे, फलंदाज बाद. या ठिकाणी आपण पाहतो पहिली विकेट आली आहे, 4 धावा आल्या खऱ्या, पण तदनंतर विकेटही येताना पाहायला मिळाली. काय गोलंदाजी केली आहे. ओहो, पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक. याही वेळेस बॉल जाणार आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. दीपक वरती आक्रमण, येतोय 4. चौकार आला. परत एकदा तिथेच आपण पाहतो, पण यावेळेस फिल्डर आहेत, तत्परता दाखवतायत आणि पहा एकच धाव मिळेल. एका धावेबरोबरच संघाची धाव संख्या वाढताना पाहायला मिळते. एकाकडच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना टीम आपण या ठिकाणी पाहतो. यावेळेचा बॉल तिथे आपण पाहणार आहोत. पंचांचा काय डिसिजन येतो. पंच तिथे चला, फक्त फिल्डर्स आर्ग्युमेंट करू नका. फिल्डर्स आर्ग्युमेंट करू नका. पंच योग्य तो डिसिजन देतील. आर्ग्युमेंट करू नका ही सूचना आहे. पंच योग्य डिसिजन देतील. यस, तिथे काय डिसिजन सर? काय डिसिजन सर? बॅट्समन बाद. ते ज्यावेळेस क्रिटिकल कंडिशन मध्ये डिसिजन असतो त्यावेळेस पंचांबरोबर कोणी आर्ग्युमेंट करू नका. रेफरन्स उपलब्ध आहे, तो रेफरन्स आपण घ्या, पण पंचांबरोबर कुठला आर्ग्युमेंट करू नका ही सूचना आहे. पंचांच्या निर्णयाचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. टीमची धावा संख्या आपण पाहतो 9 धावा, जे आतापर्यंत आपण स्कोरबोर्ड वरती पाहतो. पुढील जो सामना आहे त्याचा संपूर्ण संघ आपण रेडीला. पहिल्या षटक मैदानामध्ये मला वाटतं आटोपलेला आणि पहिल्या षटकामध्ये 2 विकेट ज्या मात्र लॉंग हिटच्या माध्यमातून जाताना पाहायला मिळाले आहेत. कारण लॉंग हिट तुम्ही इथे करू शकत नाही. 2 विकेट या ठिकाणी जाताना पाहायला मिळाल्या आहेत आणि त्यानंतर धाबलगावरती अवघ्या 9 धावा या ठिकाणी आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला मैदानामध्ये सुरुवात होती आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज येताना पाहायला मिळत आहेत. विशाल समोर डाव कसा सावरला जाईल या ठिकाणी आपण प्रथमेश हर्षद ऑन स्ट्राइक. यावेळेचा बॉल परत येताचा मात्र खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे कुणी नाही आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या अगदी बाहेर आहे. एक शानदार चौकार आपण मैदानावरती पाहू शकता. विशाल गोलंदाजच्या माध्यमातून सज्ज आहेत. लाईन आणि लेन्थ इथे पाहावी लागेल. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा अवांतर. अतिरिक्त 1 मिळेल आणि अतिरिक्त धावेने संघाची धावा संख्या पुढे जाईल 14. परत एकदा ती चूक आणि पुन्हा एक वाईट. परत एकदा हा चेंडू आपण पाहतो. सतरा धावेंची रेश्मा एंटरप्राइजेस आपण या ठिकाणी लगेच संपर्क साधा. यावेळेचा बॉल आपण पाहणार आहोत. तिथे शानदार स्ट्रोक प्रथमेशच्या पॅट मधून बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. येतोय शानदार चौकार, 4 रन.
म्हणजे या षटकामध्ये थोडेसे जास्त धावा आलेले आहेत. विशाल यांची गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. समोर आपण पाहतो प्रथमेश साठी हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, पण अवांतर घोषित करतील वाईट. अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं संघाची धाव संख्या आता पुढे जाऊन पोहोचतीये 22. यस, आणखीन एक खराब चेंडू, परत एक अवांतर. यावेळेचा बॉल जो मात्र खेळण्याचा प्रयत्न होता बॅटचा आणि बॉलचा तिथे संपर्क होणार नाही. तर आपण पाहतो 23 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश स्ट्राईकला आणि षटक क्रमांक मैदानावरती 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 22. 23 धावा. ओके, 3च चेंडू झालेले आहेत का बेबी ओर का? ओके, म्हणजे इथे विशालचं षटक संपून जयेशला आणलेलं आहे. 3 चेंडूसाठी जयेशला आणलेला आहे. 23 धावा आहेत. 23. यावेळेचा बॉल परत येतात मात्र मिड विकेट मध्ये प्रथमेशच्या पॅट मधून चांगला स्ट्रोक आलाय आणि याचबरोबर रन्स पुढे जाताना पाहायला मिळतील. रन स्कोर पडते 27. आता आपण पाहतो या षटकाचे 2 चेंडू अगदी भागीदारीत हे षटक हाताळलेलं आहे आणि या षटकाचे 2 चेंडू शिल्लक आहे. इथे फलंदाज बाद विकेट. कुणाल नवीन फलंदाज मैदानावरती आहे. पहा कुणालच्या बॅटमधून जो मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, धाव येणार नाही. षटकाची समाप्ती होती. तर मैदानाच्या मध्ये 2 षटक आता कंप्लीट आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, या षटकामध्ये 18 येताना पाहायला मिळाल्या. म्हणजे हे षटक भागीदारीमध्ये आलं. 3 चेंडूमध्ये विशालनं 14 खर्च केल्यानंतर जयेशनं 3 चेंडूमध्ये 4 खर्च केले आहेत. पण जयेशने 1 विकेट मिळवलेली आहे. यश गोलंदाजी मार्गवरती. हो, इथे सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला हा चेंडू. विकेट इथे फलंदाज बाद. तर मैदानाच्या मध्ये बाबू खाडे दाखल होताना पाहायला मिळतील. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते हे आपल्याला पाहायचंय. सत्तावीस धावा ज्या आपण धावफलकावरती पाहतो. यश गोलंदाजच्या माध्यमातून विवेक ऑन स्ट्राईक. सत्तावीस. बोला तयार. यश समोर बाबू. हो बाबू म्हटलं तर सर्कल क्रिकेटचा हा बादशाह आहे. आणि बाबू खाडीच्या बॅट मधून सुंदर स्ट्रोक आलाय. 4 धावा आल्या त्याने एक चौकार इथे वसूल केला. संघाची धावा संख्या पुढे गेलेली आहे. धावफलकावरती 31 स्कोरबोर्ड वरती धावा आपण पाहतो. यावेळेस इथे बाबू खाडे परतावा लागेल माघारी. विकेट येते फलंदाज बाद. एकतीस धावा धावफलकावरती आहेत आणि पहा या षटकामध्ये 2 विकेट ज्या आतापर्यंत मिळवलेल्या आहेत. यश फुलटॉस गॅप मध्ये हा चेंडू आणि आला एक चांगला स्ट्रोक. शुभम मैदानावरती आला. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. गोलंदाज परत एकदा पुन्हा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. राज तिथे आज जबरदस्त कामगिरी करतोय. फलंदाज होतोय आउट. विकेट येते.
एक बॉल बाकी आहे. वन बॉल स्टील टू गो. शेवटचा चेंडू मैदानाच्या बाकी. गोलंदाज तयार. यश. यशला या षटकामध्ये एक चांगलं यश आलेलं आहे. एक धाव इथे. दुसरीचा प्रयत्न आणि पायचे काय काय झालंय. किती धावा. यस अंपायर रिफरल्स रन आउट साठी आपण या ठिकाणी पाहतो. अंपायर रेफरल्स आहे. मला तर पहिल्याच धावेला आउट आहे. पहिल्याच धावेला आउट आहे फलंदाज. तर 36 झालेले आहेत आणि 35 झाले आहेत. 36 धाव्यांची आवश्यकता आहे. वल्लभ सर. पस्तीस झालेले आहेत आणि 36 बनवायचे आहेत. शिवशाही स्ट्रायकरांना जिंकण्यासाठी 36 धावांची गरज. शिवशाही स्ट्रायकर बॅट्समॅन करता श्रेयजी तेलवणे आणि विशाल पाटोळे. विशाल पाटोळेंचे बॉलिंग जरा बरखास्त झाली. 3 बॉलच पेपीवर गेली. पहिला चेंडू निर्धाव येताना. वॉट अ शॉट श्रेयस तेलवणे यांच्याकडून. 2 बॉल 4 रन. तिसरा चेंडू निर्धाव येताना गुंड तेलवणे बॅट स्विंग जमलं नाही. चार चेंडू 4 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी अमोल तेलवणे यांच्याकडून. अंपायर काय डिसिजन आहे. रिव्ह्यू. ओके. अंपायर थांबा, रिव्ह्यू चेक करतो आम्ही.
आऊट आहे. हवेत बॅट असताना श्रेयस जोरेने ड्रॅग नव्हती केली बॅट. उद्योजक सागर कारले यांचे स्वागत. पाच चेंडू मध्ये 4 धावा. शिवसाई स्ट्रायकरांना चौक्याची गरज. शॉट चांगला मारलेला विशालजी तुम्ही, पण बॉलरच्या हातामध्ये. पहिल्या ओव्हर नंतर धावा आहेत 5 4 4 सॉरी. 12 बॉलरमध्ये 32 धावांची गरज असताना शिवशाही स्ट्रायकरना दोन्ही आयकॉन खेळाडू त्यांचे निर्धाव आहेत. बघू त्यांची बॅटिंग कशी होते आता. चंद्रकांत भुसारी तुम्ही इथे यावे. चंद्रकांत भुसारी यावे. सागरदादा कारले यांचा सत्कार चंद्रकांत दादा भुसारी यांनी करावा. दोन बॉलरमध्ये 2 चौकार यश बिडू यांच्या बॅटिंग कडून. झालेला आहे 3 बॉलच्या दरम्यान 12 रन. बॉलरमध्ये 24 धावांची गरज असताना शिवसाई स्ट्रायकरला नेक्स्ट. थोडेसे पंबळ होताना हर्षद रोमाडे. ओव्हरीचा 5वा बॉल आणि चौका. विशाल यांनी बॉलिंगमध्ये कमजोर असताना बॅटिंगमध्ये त्यांची ताकद दाखवावी. तशी त्यांच्या टीमला अत्यंत गरज असताना त्यांनी प्रदर्शन द्यावे. 7 बॉलात 19 धावांची गरज. अंपायर काय होतं तिथं बघावे. हॅलो हॅलो. 6 बॉलामध्ये 14 रनची गरज असताना शिवशाही स्ट्रायकरना जयजी शेलार स्ट्रायकिंग एंडवर. बॉलर येत आहेत प्रथमेश मोरे. बघू ते काय करतात त्यांच्या संघासाठी.
बॉल 14 रन डिफेंड होतात की चेस होतात थोड्याच वेळात समजेल आपल्याला. एक टीम एक सामना जिंकले, एक टीम एक पण नाही जिंकली. कोण आता काय होते बघू आपण. वाईट चेंडू, समीकरण चेंज होताना 6 बॉल 13 रन. पुन्हा एकदा वाईट चेंडू, बॉलर त्यांची दिशा भरकटताना 6 बॉल 12. खूपच मोठा मासा गळायला लागलाय रनआउटच्या दिशेने. विशाल पाटोळे आउट झाले त्यांच्या संघात डगआउट मध्ये जाताना. आणि बॅटिंग साठी येत आहेत चेतन दादा. त्यांच्या जर्सीवर काय लिहिलंय? बिल्ला बिल्ला लिहिलंय त्यांच्या जर्सीवर. पाच बॉलात 12 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि वॉट अ शॉट, स्ट्रेट डाव जयसेन दादा यांच्याकडनं. समीकरण बदलताना 4 बॉल 8. बघू कोण जिंकतं ही मॅच. खूपच अटीतटीची मॅच होताना. दोनच बॉल झाले, दोन वाईट टाकले तुम्ही. 4 बॉल 8. खूपच चांगला चेंडू, निर्धाव चेंडू येताना समीकरण पुन्हा चेंज. 3 बॉल 8 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग. 2 चौके मारण्याचे तुम्हाला जयेश दादा. हा चेंडू बघू आपण काहीतरी झालंय. नो चेंडू राखताना प्रथमेश मोरे त्यांच्या टीम मध्ये धोक्यात आणलेला आहे. समीकरण पुन्हा चेंज. 3 बॉल 3 असं आणलंय समीकरण. मॅच होती त्यांच्या हातामध्ये पण त्यांनी त्यांच्या हातातून गमावली मॅच नो बॉल टाकताना. आता काय होतंय बघू. जिंकलेले मॅच हारताना ते. निर्धाव चेंडू, मॅचचं समीकरण पुन्हा चेंज. खूपच अटीतटीची मॅच चालली आहे इकडे. मागच्या मॅच मध्ये पण खूप क्लोज मॅच शिवसाई स्ट्रायकरने बीट केलं एस एम ऑरेंजला. आता बघूया ते रिटर्न जिंकतात का. 2 बॉल 3 ची गरज. कंपल्सरी चेसिंग आणि भाग्यश्वरी प्रीमियर लीगचा. व्हॉट अ शॉट. जयेश शेलार यांनी आपल्या टीमला मॅच जिंकून मॅच विनिंग पारी खेळलेली आहे. आणि शिवसाई स्ट्रायकर लगातार 2 मॅच जिंकलेले आहेत. त्यांचा कमबॅक झाला या सीझनला.